कोणी उगीच मुंदोनी रडती, कोणी गोंधळी गायन करती, कोणी रानू राना रमती आई बया म्हणून. आता कोण रागाने काय करू लागलं, कोण गाणेच म्हणू लागलं, कोण देवीचा गोंधळच घालू लागलं. असं अनेक प्रकारचं त्या ठिकाणी त्या कृत्य ते मोहनास्त्र टाकल्यामुळे त्या ठिकाणी करू लागल्या. कोणी लोळती धुळीत, कोणी मृतिका उधळीत, कोणी उद उद म्हणत, कोणी रडता पडताती. काय करू लागल्या त्या ठिकाणी. काही महिला ज्या काही असणाऱ्या धुळीत लुळू लागल्या, काय जण धुळत उघडू लागल्या, काय केस मोकळे सोडून जे काही असणार उद उद म्हणू लागल्या. काय अनेक प्रकारचं त्या ठिकाणी त्या मोहनास्त्र टाकल्यामुळं भ्रमिष्ठासारखी स्थिती त्या ठिकाणी झाली. कोणी निष्ठे निचेष्टित पडला धरणी, मच्छिका गोगाट करती वदनी, कोणी उगाच शिव्या देवणी विवाद करताती पुरे. आता त्या ठिकाणी काय जर आ करून पडले त्या आणि त्या त्यांच्या तोंडात माशा फिरू लागल्या. काय जर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कृत्य करू लागलेले आहेत. कोण शिव्यास देऊ लागले. आता शिव्या देऊ लागले म्हणलं तर महाराज शिव्या कसल्या आहेत तुम्हाला सांगतो. एखादा अहो तुमचं पोरग लई शिव्या देऊ लागले, काय तर त्यांना सांगा. इतका घाण घाण शिव्या देऊ लागले. एक मावशी शेजारच्या मावशीला सांगू लागली. शेजारच्या मावशीने म्हणली अजून बारकाय हो, बारका हाय म्हणून घाण घाण शिव्या देऊ लागले, पण मोठ्या झाल्यावर चांगल्या चांगल्या दिलं म्हणली. तुम्हाला का सांगायचं आहे, त्या ठिकाणी त्या ज्या काही असणाऱ्या स्त्रिया आहेत शिव्या सुद्धा त्या ठिकाणी देऊ लागल्या म्हणतात. कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी कष्टची उभावणी सपने, नाना खेळ या उगणे पुरुषांनी होताती. आता त्या ठिकाणी अनेक प्रकारचा खेळ करू लागल्या त्या स्त्रिया. काय जण काय होऊ लागल्या, जसं नाटकात पात्र करतो का स्त्रीचं पुरुषाचं, ते स्त्रियाच होत्या पण पुरुषाचं पात्र करायच्या आणि काही त्या ठिकाणी खेळ करू लागल्या. असं करू लागल्या म्हणतात. कोणी पेडोनी नेसते वसन, वक्षाने सविती उन्हाळून, कोणी कळवणी करी भाषणा करिता त्या. आता काय, आता मच्छिंद्रनाथानं ज्यावेळेस मोहनास्त्र त्यांच्यावर टाकलं, बुद्धिभ्रष्ट झाली. हो बुद्धिभ्रष्ट झाली. बुद्धिभ्रष्ट झाल्यावर माणसं काय करते ती येड्यावली. मग त्या ठिकाणच्या काय स्त्रिया काय करू लागल्या, अंगावरचं वस्त्र काढायचं, झाडाला नेसवायचं, झाडाची फांदी घ्यायचं, लेकराय म्हणून पाजवायला चालू करायचं. असं काही भ्रमिष्ठासारखं त्या ठिकाणी करू लागले. कोणी काढून चोळी चिंधोटी, त्याची नेसती लंगोटी, अंगाच्या चुनी भस्माची मुठी, गोमळा नरोटी कवळोनिया. काही जण काय करू लागल्या, अंगावरचं वस्त्र काढायचं, ते वस्त्र फाडायचं आणि त्याची लंगूट नेसायचं. काय जण काय करू लागले, आत्ताचा जे काही असणारा मच्छिंद्रनाथ कसं होता तुला दाखवू का. ते वस्त्र काढायचं, झोळी पाडायचं, त्या झोळीत जे काही असणार भस्मीची होती आत्ता जसं काढला होता काढायचं, असं म्हणून जे काही असणार टाकायचं. कोणी उर्वकरवाणी हस्ता म्हणून विद्या मागत, कोणी श्रंगार काढोनी निश्चिता पाषाणा केले वबिले. कोणी काय करायचं, अंगावरलं वस्त्र काढायचं, त्याची जोडी करायचं आणि दुसऱ्याच एका स्त्रीच्या घराला जायचं आणि काय म्हणायचं, अल्लाह भिक्षां देई. आता नमुने बी वेगळे तऱ्हाचे निघायचे, काय सांगावं. आता समजा जर एखादा अल्लाह म्हणून महाराज भिक्षा मागायला आला
तर काय काय माणसं गोडसर सरळ सांगते ती अल्लाह म्हणलं की सरळ सांगणार पीठ नाही शिल्लक. हा अंबाबाईचा जो म्हणलं का पुढच्या घरी भाग वागलाय असं जे काही असणार भ्रमिष्ठासारखं त्या स्त्रिया करू लागल्या नंतर ऐसा होता चमत्कार त्यात काय करी अनाथ मच्छिंद्र विद्या गोरवी प्रहरा दया माझी संतरवी. आता अगोदरच मोहनास्त्राने द्यायचे नाही आणि त्याच्यामध्ये काय जे काही असणार दुसरी विद्या काय मच्छिंद्रनाथ त्यांना भस्मची मुठीमध्ये टाकतात आहे का. यात्र चमळा सबळवंता वसने साडोनी त्वरित देवोनी आगनाला पंते अंबरा ते निरावरी. त्यावेळेस हे बघा हा जेवढ्या ज्या धर्मिष्ठासारख्या त्या ठिकाणी जो काही असणाऱ्या स्त्रिया करू लागलेल्या होत्या एवढ्यामध्ये मच्छिंद्रनाथानं काय केलं दुसरी एक भस्माची मुठी टाकली आणि सर्वांचे वस्त्र जे काही असणार गगनात फिरू लागला. मग त्या सकळ नग्न होवणी नृत्य करती सकळ आवणी त्याही सकाळी मच्छिंद्र मुनी मायासला ते जन्मत असे. मग मच्छिंद्रनाथानं सर्वांचे वस्त्र उडवले आणि त्याच्यामध्ये मायास्त्र टाकले. सर्वांचे वस्त्र उडवले भ्रमिष्ठासारखी अगोदर स्थिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मायास्त्र टाकलं. मायास्त्र टाकल्याच्या नंतर त्या मायास्त्राचा त्या स्त्रीवर काय प्रभाव होतोय का जेणेकरून अपार पुरुष सर्व भूषणी महाराज निर्गुणी अनाथ प्रत्यक्ष समर संचार करवित असे. वा तेवढ्यामध्ये काय झालं मायास्त्र टाकलं आणि जे काही असणार त्या स्त्रिया आता माग सुद्धा काय म्हणून खेळू लागल्या जी स्त्री आहे पण पुरुष म्हणून जे काही असणार वावरू लागल्या त्याच न्यायाप्रमाणे एक स्त्री व्हायचं एक पुरुष व्हायचं असं त्या ठिकाणी जे काही कल्पने होती होती जेणेकरून सर्व गोरटी या प्रतिपादल्या. एवढं झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाला दया आहे आणि मच्छिंद्रनाथाने पुन्हा जे काही असणाऱ्या झोळीमध्ये हात घातला भस्मची मुठी काढली आणि सांगू कस काय केलं खाली खाली महाखाली बंगाल में रहने वाली छू म्हणून टाकलं. टाकल्याबरोबर स्मरणास्त्र होत ते पुन्हा त्यांना आठवणच्या ठिकाणी झाली. होता स्थित आपणाकडे पाहते लग्न शारीरिक मुक्त परमला तिथं मग त्या झाल्या. स्मरणास्त्र टाकलं मोहनास्त्र भ्रमिष्ट केलं त्याच्यानंतर वस्त्र उडवलं त्याच्यानंतर काय केलं आता मायास्त्र टाकलं त्याच्यानंतर स्मरणास्त्र टाकलं. स्मरणास्त्र टाकल्याबरोबर जागच्या जागी त्यांना परत आठवण आली. पाहतात काय एकाच्या अंगावर वस्त्र नाही लाजल्या क्षीण झाल्या काय करतात आहे का हो ते पाहती तुझी करोणी तुआ पार पुरुषा देखिले नयनी येणे फारच ललित होनी पडती सैराट नगराची. वा त्यावेळेस काय झालं स्मरणास्त्र टाकल्याबरोबर मच्छिंद्रनाथानं स्मरणास्त्र टाकलं अनेक पुरुष निर्माण केले लज्जित झाल्या आणि त्या ज्या काही असणाऱ्या हाय त्या स्थितीमध्ये नग्न अवस्थेमध्ये इकडे तिकडे पळू लागल्या. तो पळत पळत सजा नयनी भैरव पाहिले हनुमंतान घंटी उरले से प्राण उभी रावणी सांगत से. लगेच काय झालं एवढं बघितलं आणि पळू लागल्यावर
आठवण होऊ लागली. पळताना त्या ठिकाणी काय पडलेले दिसले? अष्टभैरव पडलेले दिसले. त्यांच्या तोंडावर तर भडभडा रक्त येऊ लागले. जे काही असणार मरणावस्थेत पडल्यासारखे त्या अष्टभैरवाची गती त्या सर्व ज्या काही असणाऱ्या चामुंडा चंडिका याने पाहिले काय करतात ऐका. पाहिले नेत्रश्वेती मग पळवणी गेल्या तेथे भगवती अंबिका पाहून लग्न समाधी काय झालं? एवढ्यामध्ये ज्या काही असणाऱ्या त्याच अवस्थेमध्ये लग्न अवस्थेमध्ये धावत धावत पळत पळत कुणाकडे अंबिकेकडे म्हणजे हिंगणा देवीकडे गेले. हिंगणा देवीने पाहिले यांची काय अवस्था झालेली आहे असं त्या देवीला वाटलं. ते देवी ज्या काही असणाऱ्या सर्वांना काय आदेश देते ऐका. मने का वैसे केले कोणी तुमाचे ना गविले ये रे मनती सुप्रत संपले मनोनी अवस्था हे झाली. मग ती देवी विचारू लागली तुमची अवस्था अशी काय झाली सांगा. अवस्था अशी काय झाल्या म्हणल्यावर त्या ठिकाणी सांगितले बाबा तिथं ज्या काही असणाऱ्या मच्छिंद्रनाथाबरोबर युद्ध करत असताना आमची अवस्था अशी झाली आहे. एवढंच नाही आमचं सुकृत प्रारब्ध खराब झाले. काय आमची दशा सांगावं म्हणू लागली. माय व माय जोगी आला कोणी कडो निजानो मी त्याला येणे कडो नि अवस्था मला प्राण घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी सांगू लागल्या सर्व देव्या ज्या काही असणाऱ्या चंडिका म्हणू लागल्या काय सांगावं आमची अवस्था. आमची अवस्था अशी झाली आहे भैरवाची जर बघितलं आम्ही असं का होणार जिवंत आला म्हणले तुझ्याकडे माहिती. ते भैरव मर मेल्यांचं माहितीये का मेलते काय मला माहित नाही. अशी अवस्था त्या ठिकाणी त्या भैरवाची झाली आहे म्हणू लागली. आता जननी काय उरेल तुम्ही स्वस्तान सोडा वाहिले ना तरी त्याच्या पूर्ण पावर आम्हाला तसे जननी म्हणू लागल्या सर्वजण त्या ठिकाणी. आतापर्यंत आपण कोणाला बी दाब दिलो खरं आहे. आता मच्छिंद्रनाथाच्या पुढे आपलं काही चालणार नाही. तुम्ही सुद्धा हे स्थळ सोडा आणि आपण पळून गेल्याशिवाय गत्यंतर नाही. सर्व जे काही असणारे ते चामुंडा चंडिका त्या ठिकाणी त्या देवीला सांगू लागल्या भैरवा सारखे वीर पुरंदरा दयाचा प्राण कंठावर उरला से बरवा विचार आम्हाला भैरवासारखे वीर आहेत. अष्ट म्हणजे 8 आणि ते पडले. आपला निभाव ज्या काही असणाऱ्या मच्छिंद्रा पुढे लागणार नाही. त्या देवीला सर्वजण सांगू लागल्या तो जोगी नव्हे माया जननी शुद्ध प्रसवना दुसरा धरणी पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी मिळवेना. जो काही असणारा मच्छिंद्रनाथ नाही कोण सांगत हे ते चामुंडा चंडिका सर्वजण मिळून सांगू लागलेली आहेत. 1-2 नाही कोट्यावधी आहेत. तो मच्छिंद्र जो काही असणारा जोगी नाही जती नाही परंतु विठ्ठलावरला दुसरा सूर्य सारा की काय एवढं त्याचं जे काही असणारा तेच तर बोलावले म्हणू लागले. एकादशा प्रणय रुद्र एकची शरीरी मिरविले मद्रा देवदानव नक्षत्र चंद्र आम वाटले ग्रासितो. आता नुसता जो काही असणार तो जती नाही मच्छिंद्रनाथ नाही मग कोण आहे. आम्हाला तर वाटलेलं आहे शंकर आणि विष्णू एका जागी चालेत आणि चंद्र इंद्र सर्व जे काही असणारे नवग्रह आहेत सर्व देव देवता आहेत
तो जो काही असणारा एकट्याच्या सामर्थ्यापुढे क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी जे काही असणारा त्याच्यामध्ये ताकद आहे म्हणू लागले. हे माये प्रलय विजेच्या तानास आधीच आणि धरोणी यास आपतेज मही वायू ते वायू आकाश ग्रासी गायसे वाटत असे. आता तुम्हाला काय सांगावं देवी, पंचमहाभूताला ग्रासून टाकणार आहे. पृथ्वी, आकाश, आप, तेज, वायू या सर्वांना जो काही असणारा हा जती ग्रासून टाकणार आहे, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे म्हणून लागली. यात वेगी माये या स्थानाचे वावे कोणे प्रकारे वाचवावे जीवित आपुले जनानिये. म्हणून तुम्हाला सांगते देवी, या ठिकाणी आपण थांबायचं नाही. सर्वजण पळून गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण जर ह्या ठिकाणी राहिलोच तर निश्चित तो मच्छिंद्रनाथ सर्वांचा मारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढे आपला जो काही असणार निभाव लागणार नाही. सर्वजण सांगू लागल्या. ऐसे बोलणे भयभीत गंभयमान बावऱ्या होत कोणी बोलता चांचरा घेता आला आला म्हणूनिया. असं का देवीला त्या ठिकाणी सर्वजण सांगू लागल्या. सर्वजण सांगत असताना काय झालं, सांगत असताना सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणू लागल्या, हे घेऊ इथंच आला, हे आला आला तो मच्छिंद्रनाथ. असं जे काही असणारी भीती त्याच्या मनामध्ये बसली आणि त्या ठिकाणी भीतीच्या पोटी त्या तसं बोलू लागल्या. आपल्यासारख्याला सुद्धा होतं हो, अंधारात जावं दावं पायात घोटाळावं आणि दावं पायात घोटाळल्यावर ह्याला वाटावं बापरे कसला मोठा सरप आहे. जसं म्हणतात भीती पुढं, त्याच न्यायाप्रमाणे सरप नसला तर भीती वाटते, सरपच आहे वाटतं. त्याच न्यायाप्रमाणे मच्छिंद्रनाथ इथंच थांबलेला आहे. हा त्या जगदंबे पुढे, अंबिके पुढे आहेत, म्हणजे हिंगळादेवी पुढे. तर त्या म्हणू लागल्या, हो का इथंच आलाय, आता आपली काय गत्यंतर नाही. ऐशी दीक्षा माय भवानी पाहुणे आचरे करी मरी मग स्वचितात पाहे शोधुनी कोण कोणाचा कोणता. एवढ्या बोलल्या बरोबर ते त्या ठिकाणी जे काही असणार देवी अंतःकरणाच्या ठिकाणी पाहू लागली. हा कोण आहे, कुठला आहे, कुणाचा आहे, कशासाठी आलेला आहे, हे सर्व जे काही असणार अंतरदृष्टीने ती देवी पाहू लागली. देवीला काय दिसतंय का, तव तो महाराज कवी नारायण कुंभारी चरावू सुता प्रिय नंदन मच्छिंद्र नामे अवतार धरुणा जगा माझी मिरवला. देवीला कळालं बरं का, देवीला कळालं. देवीला कळालं, काय कळालं, देवीनं ध्यान केलं. हा कोण आहे, कोणाचा आहे, कशासाठी आलाय, आणि देवीनं ओळखलं हा उपरीचार वसूचा मुलगा आहे, कवी नारायणाचा अवतार आहे, मच्छिंद्र या नावानं विख्यात झालेला आहे आणि या ठिकाणी आलेला आहे. असं देवी त्या ठिकाणी जे काही असणार अंतःकरणाच्या ठिकाणी त्या देवीला कळालं. काय काय तुम्हाला कळाचा दृष्टांत सांगतोय म्हणजे कळलं. आमच्यासारखा एक वारकरी होता आणि घरी बायको नवऱ्याने घेऊन गेला वारकऱ्याला आणि ते जास्तच गप्पा मारला वारकरी. हा लटकत असा ती काय मेणबत्ती शांत केला असं. काय असं काय केलं महाराज, अरे पंढरपुरात मंडपाला पेटले हे तुम्ही जीवलो म्हणला. हा बर बर अजून काय काय येते महाराज तुम्हाला, बरच काय काय गप्पा सांगू लागला. गप्पा सांगत असताना बायको हुशार होती आणि नवरा म्हणला त्याच्यावर विश्वास ठेवला. महाराज सगळं कळते महाराजाला म्हणलं. बरं म्हणले, सगळं झालं. जेवायला बसले. जेवायला बसल्याबरोबर त्या हुशार बायकोला काय केली, 2 ताटं केली, एक नवऱ्याला आणि एक महाराजाला. आणि नवऱ्याच्या ताटात भजे आणि भात वाढली, महाराजाच्या ताटात नुसता भातच वाढली. भजी वाढली नाही का, वाढली पण न दिसासारखी वाढली.
भजे घातली खाली आणि वरून घातली भात. हा दिसलाले का वरी भात. आणि दोघा पुढे 2 ताटं ठेवली. दोघा पुढे 2 ताटं ठेवल्याबरोबर नवरा म्हणाला महाराजाला भजी वाढकी. महाराजाला भजी वाढकी. महाराज बी इकडं तिकडं बोगलाला, इकडं तिकडं बोगलाला. बराच वेळ बघितल्यावर आता काय झालं, घ्या महाराज आणि भजी तरी येऊ द्या. आहो तुम्हाला हिथून पंढरपुरातला जाळ दिसला तर भाताखाली भजे दिसला ते का दृष्टांत तुम्हाला सांगायचं. बाबा आशातली हे जगदंबा ती अंबाबाई नव्हती आणि तिनं ओळखलं. ह्याच्यासाठी दृष्टांत सिद्धांताला महत्वाचं दृष्टांत सांगत असताना त्या अंबाबाईने ओळखलं म्हणजे हिंगळा देवीने ओळखलं की बाबा हा मच्छिंद्रनाथ कोण आहे. तर उपरीच्या वस्तूचा मुलगा कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्र रूपाने या ठिकाणी आलेला आहे. त्या देवीने त्या ठिकाणी ओळखलं. मच्छिंद्र पाशी ओढी त्वरित बहु प्रेमाने हृदयी धरी पाहुणे जगन्माते ते चरणावरी लोटला. त्या अंबिकेनं म्हणजे हिंगळा देवीनं पाहिलं. कुणाला? मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ साष्टांग दंडवत ज्या काही असणारा त्या जगदंबेला त्या ठिकाणी घातले म्हणता. बोला मग येऊन अंबिकी मच्छिंद्रनाथ ऐसे कोणी अंबिका वाणी प्रसन्न झाली चित्त भवानी. मग अस्त्रविद्या आकर्षणी काढून घेतली ते सवयी. त्यावेळेस काय झालं, मच्छिंद्रनाथाची आणि ह्या हिंगळा देवीची भेट झाली आणि वाताकर्षण शक्ती अनेक ज्या काही असणारे शस्त्रास्त्र मच्छिंद्रनाथाने ज्या काही असणारे टाकलेले होते ते सर्वजण त्या ठिकाणी सर्व काढून घेतले. पुंडलिका